दुधाचा विषय असेल त्याला 5 रुपये 7 रुपये अशा प्रकारे मदत करण्याचं काम आपण केलं आणि एकूणच शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभं राहिलो। धानाच्या शेतकऱ्याला हेक्टरी 20,000 रुपये मदत आपण त्या ठिकाणी केली आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीने उभं राहणारं अशा प्रकारचं आपलं सरकार आहे। काही घटनांचा उल्लेख देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे। परभणीची जी घटना आहे त्या घटनेमध्ये एका मनोरुग्णालय ज्या प्रकारे भारताच्या संविधानाचा अपमान केला त्या मनोरुग्णाला अटक देखील करण्यात आली। दुर्दैवाने त्याच्यानंतर एक उद्रेक देखील झाला। मला या निमित्ताने ही विनंती करायची आहे की अशा प्रकारे एखाद्या मनोरुग्णाच्या कृत्यावर असंवैधानिक पद्धतीने उद्रेक करणं हे योग्य नाहीये। ते बाबासाहेबांना देखील कधीच मंजूर झालं नसतं। मात्र जी घटना घडली ती घडून चुकली आहे। मी एवढंच सांगतो, हे सरकार संविधानाचा सर्वोच्च सन्मान करणारं सरकार आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये तसूभरही संविधानापेक्षा वेगळं काम हे सरकार करणार नाही। आम्ही सगळ्यांनी ज्या संविधानाची शपथ घेतली आहे त्या शपथेप्रमाणेच हे सरकार काम करेल, संविधानाचा गौरव करेल हा विश्वास या निमित्ताने मी देतो। बीड जिल्ह्यातली जी काही घटना आहे अतिशय निघृण अशा प्रकारची जी काही सरपंचाची हत्या त्या ठिकाणी झालेली आहे त्या संदर्भात काही लोकांवर कारवाई केली आहे, काहींना सस्पेंड केलाय, काहींना घरी पाठवलाय। 3 आरोपी सापडले आहेत, 4 आरोपी अजून आपण शोधतात, लवकरच ते सापडतील। केस सीआयडीला दिली आहे। स्पेशल SIT कॉन्स्टिट्यूट करून या केसच्या संदर्भातली सगळी चौकशी आम्ही करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोपी कोणीही असो, कोणीही कुठल्याच आरोपीला या ठिकाणी सोडलं जाणार नाही। अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये गांभीर्यानेच घेतल्या जातात आणि गांभीर्यानेच घेतल्या जातील। त्यामुळे SITच्या माध्यमातून सगळे धागेदोरे शोधून काढण्याचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी आपण करू। खरं म्हणजे 3-4